खबर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की भोले ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान महाराज की सब सेना की हर हर विठाला 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 भाग्याचा उदय तीही जोडे संत पाय येतून या नुटू माता मरणा वाचुनी होई बळकट माझ्या मनात तुरे धीट येतून या नुटू माता मरणा वाचुनी सर्वता तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाल्या धनी येतून या नुटमू माता मरणा वाचुनी सर्वता उमा शंकराची सुता चरणाबुरी ठेवणी माता साष्टांग हे आता दंडवत पांडुरंगा करू प्रथम हरे दुसरे चरण सरिता दिया हरे चरण संभालिया दुसरे चरण सरिता दिया प्रपदान कथे काविता प्रपदान देवा प्रपदान कथे काविता प्रपदान देवा विश्वास सद्गुरुनाथ तुका बाबा जी सद्गुरुनाथ तुका बाबा जी सद्गुरुनाथ तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा साय येते करावे देवा तुझी घेण सेवा सकल दुर्भाव गवले तुझी घेण सेवा सकल दुर्भाव गवले आता मदता येते करावे देवा तुझे जय देवा सकल दुर्भाव तुझे जय देवा दशरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबा दी सद्गुरू
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहणादन पावन जानो चनाचनी शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मस्तकही पायावर या वारकरी संताच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरू आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळा आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळा आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळा आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळा हे प्रेमाली कधी वट्यास देवाल बंटी भे देवता देवाल बंटी एका जनार्दनी आंबा उभी करते बोली कधी भो विठाला विठाला हरी भाग्याचा बुध ते जोडे संत पाय इथून या लुटू माता मरणा वाचुनी सर्वता पुस्तक अखिल कोट ब्रह्मांड नायक षट गुणेश्वर संपूर्ण जगताधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजनिधी विश्वमौली ज्ञानोपराय वैराग्य रसऋषी जगद्गुरु तुकोबार आहे प्रेम मूर्ती नामदेवराय संत शिरोमणी सावता बाबा शांती ब्रह्म नाथ बाबा आदी करून सकल संतांच्या चरणारविंदे सेवा समर्पित करण्याकरिता सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य संपन्न श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठातला आविडाला आविडाला सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत तुकोबारा यांचे लक्ष द्या या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा सांगतात बाबा हो आज माझं भाग्य उदयाला आलं माझ्या भाग्याचा उदय झाला भाग्याचा उदय महाराज म्हणले बाबा आज माझं भाग्य उदयाला आलं माझ्या भाग्याचा उदय झाला काही साधक मंडळीने प्रश्न केला का हो जगद्गुरु तुकोबारा तुमच्या जीवनामध्ये असा नेमका कोणता प्रसंग घडला जेणेकरून तुम्ही सांगता तुमचं भाग्य उदयाला आलं तुमच्या भाग्याचा उदय झाला महाराज म्हणले बाबा हो दुर्लभ असणारी संतांची मला झाली मला त्या संतांचं दर्शन झालं माझ्या भाग्याचा उदय झाला ते जोडे संत पाय मला त्या संतांची भेट झाली मला त्या संतांचे पाय मिळाले नवे नवे मला संतांचं दर्शन झालं काहो जगद्गुरु तुकोबारा आहे भाग्याचा उदय झाला म्हणता संतांची भेट झाली म्हणता संतांचं दर्शन झालं म्हणता ओ महाराज दर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही काय केलं महाराज म्हणले बाबा आता मी हे मस्तक त्या संतांच्या पायाजवळ ठेवलेलं आहे फक्त ठेवलं नाही जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत मस्तक संतांच्या पायाजवळच उचलणार नाही येतून या नुटवो माता मरणा वाचुनी सर्वता जोपर्यंत मरण येत नाही ना तोपर्यंत मस्तक संतांच्या पायाजवळच उचलणार नाही प्रतिज्ञा केली महाराजांनी पण प्रतिज्ञा केल्याच्या नंतर लक्षात आलं अरे 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 प्रतिज्ञा पूर्णत्वाकडे न्यायची का नाही हे काम त्या मनाकडे आहे त्या मनाला मात्र विचारात घ्यायचं राहिलं म्हणून जगद्गुरु तुकोबारा त्या मनाला सावध करतात त्या मनाला सांगतात हे मना मी मरण येईपर्यंत मस्तक संतांच्या पायाजवळच उचलणार नाही त्याकरता तू धीट हो तू बळकट होई बळकट माझ्या मना तुरी दीट सत्य शेवटी साधकाने प्रश्न केला महाराज तुम्हाला ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली महाराज म्हणतात तो का आला लोटांगणी भक्ती भाग्या झाल्या धनी येतून या नुटवो माता मरणा वाचुनी सर्वता अभंगाचा सरळ भावार्थ झालं दादा कीर्तन विडाला विडाला अभंगाचा सरळ भावार्थ सांगितला आता मी माझ्या पद्धतीने बोलायला मोकळा विडाला विडाला मी सांगत असतो सांगत आहे सांगत राहणार ऐका काका कीर्तनाला आल्याच्या नंतर लोक पहिले 5 ते 10 मिनिटं जागे असते दादा हे लोक पहिले 5 ते 10 मिनिटं नंतर बिचारे जे समाध्या लावून देतात कीर्तन झाल्यावर चहा प्यायला तुटतात परत म्हणायला तयार महाराजाने काय अभंग सोडवला बोला ना सगळी मुख्य येतोय सोडवला नाही उद्या असं कोणी म्हणायला नको म्हणून अभंगाचा भावार्थ सांगितला विडाला विडाला आपल्या कीर्तनाला
आल्याच्या नंतर कीर्तनाचे काही नियम आहेत आणि मला वाटतं सर्व भजनी मंडळाला आपले नियम माहीत आहेत. पण मला वाटतं श्री क्षेत्र आनंदगाव नगरीमध्ये माझं पहिलंच कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनाचे काही नियम आहेत. थोडंसं माझ्यासोबत मोकळं बोलत चला. नियम म्हणजे मी काही मागत नाही, काही नाही, घाबरू नका. लोक लगेच दचकालीत काही मागत नाही. थोडं मोकळं बोला. कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनाचा पहिला नियम, सर्वात अगोदर कीर्तनात आल्याच्या नंतर कोणी झोपायचं? बोला ना झोपायचं शेजारच्याला झोपू द्यायचं महाराज. कीर्तनात आल्याच्या नंतर कोणी झोपायचं नाही, शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. कीर्तनाचा दुसरा नियम, कीर्तनात आल्याच्या नंतर कोणी बोलायचं? बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं नाही. अर्जुनबा मंच सांगत नाही, तू कोबाराय सांगतात. तुम्ही जर कीर्तनात बोलले रे बोलले, बेडूक भोवने येईल जन्मा. बडबड करीन झोपो, बेडूका होवने येईल बेडूका होवने येईल जन्मा. जन्मा. आज जरा अशीच हम्मिंग होणारी, सगळी सांभाळून घ्या. महाराज म्हणले कीर्तनी बडबड करील जो कोणी. कीर्तनात बोलल्याच्या नंतर बेडूक व्हावं लागतंय. बेडूक तू कोबाराय सांगतात. म्हणून कीर्तनात आल्याच्या नंतर कोणी बोलायचं नाही. मागच्या माता मावल्या म्हणतात, महाराज आम्ही कमी आवाजात बोलू, कुठं देवाला आवाज जाणारे, कुठं कळणारे, बारकी बिडकी होताना दुसरं काय महाराज, बिडाला बिडाला. म्हणून कीर्तनात आल्याच्या नंतर कोणी बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं नाही. चला, चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपातील अखंड हरिनाम सप्ताह अभंगावरती 2 शब्द पूर्वी साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने श्री हरिभक्त परायण परमपूजा आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य लक्ष्मणराव महाराज दादा महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांच्या कृपा छत्राखाली व श्री हरिभक्त परायण विधिशास्त्र संपन्न भानुदास महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने गावकऱ्यांच्या तन मन धनातून सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपातील अखंड हरिनाम सप्ताह कथा शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ 16 ज्यांच्या मुखारविंदातून आपण शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत. श्री हरिभक्त परायण उद्धवजी महाराज वाकणकर महाराजांच्या मुखारविंदातून शिव महापुराण कथा सर्वजण श्रवण करत आहोत. सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण गुरुनाम गुरु नागुराव अण्णा बेडकुची वाडीकर श्री हरिभक्त परायण गुरुवर्य जनार्दन स्वामीजीचा वागरेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि चालू असलेल्या नामसप्ताहातील मला वाटते 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळी, समस्त कमिटी मंडळी सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली वाघपुष्प परमात्म्याची सेवा जसं काही भगवान परमात्मा बुद्धी देतील तसा अभंगावर बोलण्याचा नक्की प्रयत्न करेल. विडाला विडाला या सेवेकरता उपस्थित महाराष्ट्र गाजवणारी सर्व दिग्गज मंडळी, खरं सांगू का महाराज, एवढे मंडळी गावात बोलवायचं म्हणल्याच्या नंतर लय बळ काढावं लागते. विष्णू बाबा बळ 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 लय बळ काढावं लागते. हे फक्त आपल्याच परिसरामध्ये पाहायला भेटते. हल्ली कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक नाही तर 2च गायक कीर्तनाला असतात, पण आपल्या परिसरामध्ये एवढे दिग्गज सर्व महाराज मंडळी उपस्थित राहतात. आपल्या सर्वांचे भाग्य आहे. श्री हरिभक्त परायण गोड अशी ज्यांनी सुरुवात केली आमचे आजय महाराज, आता सुरुवातच आजयापासून करू आहे का नाही, आमचे आजय महाराज पळशीकर महाराजांना देवी तेवढे धन्यवाद. गोड अशी ज्यांनी चाल गायली हरिपाठामध्ये, सुंदर काय आनंद घेतला आमच्या अर्जुन बाबांनी. खरं सांगू महाराष्ट्रात असा एकही जिल्हा नसेल की ज्या जिल्ह्यामध्ये आमच्या अर्जुन बाबांचं असेल महाराज. एवढं मोठं अंतकरण, एवढा मोठा पण काय महाराज, एवढा मोठा व्याप असताना सुद्धा माझ्यासारख्या बालकाच्या कीर्तनाला आदरणीय अर्जुन बाबा उपस्थित आहेत. बरं फक्त उपस्थित नाहीत, दादा ते टाळ घेऊन उभा आहेत, हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. खरं सांगू का, हल्ली एका अभंगाव कीर्तन करू द्या, कीर्तनकार साधा मंडपात सुद्धा येत नाही, पण अर्जुन बाबाचं फार मोठं अंतकरण आहे. आणि महाराज लोकांचं कशाला सांगू, अर्जुन बाबा काकड्याची एकच मालिका पाठ केली ती तरी कोणाच्या मंडपात जात नव्हतो, पण अर्जुन बाबाचं फार मोठं अंतकरण आहे. अर्जुन बाबा माझ्यासारख्या बालकाच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. एकदा टाळी वाजवा महाराजासाठी. वा 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 वा. तुम्ही जेवढ्या टाळ्या वाजल्या का तुम्हाला सुरुवातीलाच विनंती करतो, विष्णू बुवा 2 पैसे कमी द्या म्हणत, तसे कमीचे आहेत पण टाळ्या जोरात वाजवा, वाजवा जोरात, वाजवा जोरात. टाळ्याला हलगर्जीपणा करू नका. आमच्या अर्जुन महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांच्यात तोला मुलाची गोड ज्यांनी चाल गायली, वास्तविक पाहायला गेलं तर दादांना समोर दिली होती, पण दादांच्या मनाचा मोठेपणा श्री हरिभक्त परायण आदरणीय बालासाहेबजी महाराज जवळकर, ज्यांना आपण सर्वजण प्रेमाने दादा म्हणतो, दादाही उपस्थित आहे. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. तो एका सोयीनं जिकडून आमचे अनिल महाराज आहेत, पलीकडून आमचे पांडुबू आहेत, पुंडीना द्यावे तेवढे धन्यवाद. पलीकडून आमची
परमेश्वर महाराज आहेत, महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून घेत शेषराव महाराज आहेत, आमचे विष्णू महाराज आहेत, गजानन महाराज आहेत, आमचे चौकदार वसुदेव महाराजाला कोण ओळखत नाही. इकडून आमचे दिगंबर महाराज आहेत, आजी महाराज आहेत, आदरणीय नाना आहेत, जनार्दनजी महाराज वाघमारे, नाना द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून मृदंग सम्राट आपल्या गावचे वैभव संतोष महाराज आहेत, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे एकनाथ महाराज काकडे आहेत. पलीकडून आमचे विष्णू महाराज आहेत, महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. पलीकडून आमचे दुसरे महाराज आहेत, विनेकरी बाबा सुंदर उपस्थित आहेत, विनेकरी बाबाला द्यावे तेवढे धन्यवाद. मृदंग सम्राट, मृदंग महामेरू, मृदंग महाडोंगरू, किती पदवे दिले तरी कमी पडतील. फार गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व श्री हरिभक्त परायण आमचे उद्धवजी महाराज डुकरे, महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विडाला विडाला आता ज्याच्याकडे पाहिलं त्यांचा सगळ्यांचाच परिचय आहे, म्हणून सर्वांच्या चरणारविंदे विनम्र भावाने अभिवादन करतो. माझ्या समेत आलेले आमचे सचिन दादा असतील, सुरेश भाई असतील, आमचे देवीदास भाई असतील, बाळासाहेब आवर्जून उपस्थित आहेत, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. दोन युट्यूब चॅनल आहेत, आमच्या आईलाचे दादा आहेत, दुसरे दादा आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. गोड अशी साऊंड सर्व्हिस श्री दत्त कृपा मंडप डेकोरेशन लोणी, दादा तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. विडाला विडाला आज झालंय काय खरं सांगतो विष्णू बाबा, एवढे दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. खरं सांगतो अर्जुन बाबा, बाहेर गेल्याच्या नंतर आई वडिलांच्या आशीर्वादानं रोज फिरण्याचा योग येतो. बाहेर गेल्याच्या नंतर कसं दडपून देता येतं, पण इतके महाराज लोक दिसले की जरा दडपणच येतं. विठाला विठाला काय अनिल बाबा, जिकडं पाहिलं तिकडं मला सगळे वागत दिसायलेत, आणि सध्या जरा ते बिबट्याचं प्रकरण जास्त आहे म्हणून बी दिसायलेत का काय माहित महाराज. कुणीकडं पा दादा सगळे बिबटीत दिसायलेत महाराज. आणि माझी परिस्थिती आज तशीच झाली, इकडून पाहिलं तरी भेव वाटायले, इकडून पाहिलं तरी भेव वाटायले, आणि माघ वसुदेव महाराज असल्यामुळे पाहायचं कामच नाही, जास्तच भेव वाटायले. जिकडं पाहिलं तिकडं सगळे वागत दिसायलेत. वाघ एवढा भयानक आहे, नाथबाबाची एकच ओवी सांगतो, अभंगात प्रवेश करतो. नाथबाबा म्हणले वाघ अत्यंत भयानक आहे, व्याघ्र सर्प भयानक दे कोणी भय कंपित होती लोक. महाराज म्हणले वाघ फार भयानक आहे. किती भयानक आहे आनंद गावकर मंडळी, जर एखादा वाघ मंडपात आला येणार नाही, जर एखादा वाघ आला खरं सांगा कोणतरी मंडपात थांबल, बोला कोणतरी थांबल का? सगळ्यात आधी अर्जुन बोल, आम्ही गाडीत जाऊन बसू. एवढा वाघ भयानक आहे, एवढा वाघ भयानक आहे. जर एखादा साप निघला, साप निघल्याच्या नंतर कोणी थांबल का? अजिबात नाही, एवढा भयानक आहे. पण नाथ बाबांचे पुढचे शब्द आहे का? नाथ बाबा म्हणले तयाचे पिले देख अंगावरती खिळती. नाथ बाबा म्हणले वाघाचं पिल्लू आहे, वाघाचं. महाराज वाघाच्या पिल्ल्याला वाघाची काही भीती आहे का? काय वाघाची भीती आहे का? हे जरी सगळे वाघ दिसत असले तरी हे या वाघाचंच पिल्लू आहे महाराज. याच्या छाया छत्राखाली लहानाचं मोठं झाले, मग या वाघाची या वाघाची या पिल्ल्याला काय भीती? आणि जरी पिल्लू चुकलं तरी वाघ सांभाळून घेणारे, आणि आता घ्यावाच लागणारे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांचे लक्ष द्या, अगदी 1 तासात मी थांबणार आहे. या अभंगाद्वारे महाराज सांगतात, बाबा हो आज माझं भाग्य उदयाला आलं, भाग्याचा उदय. महाराज भाग्य 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 म्हणजे तरी काय? तुम्ही आपण व्यवहारामध्ये ज्या गोष्टीला भाग्य म्हणतो त्या गोष्टीला संत भाग्य म्हणत नाहीत, आणि ज्या गोष्टीला संत भाग्य म्हणतात त्या गोष्टीला तुम्ही आपण भाग्य म्हणत नाहीत. संतांची भाग्याची व्याख्या वेगळी आणि तुमची आमची भाग्याची व्याख्या वेगळी. व्यवहारामध्ये तुम्हा आम्हाला धन मिळाल्याच्या नंतर तुम्ही आपण भाग्यवान समजतो. भाग्य तरी नव्हे भाग्य तरी नोही धन पुत्र दारा निकट वास बरा. संताबाई महाराज म्हणले व्यवहारामध्ये तुम्ही आपण धन मिळाल्याच्या नंतर भाग्यवान समजतो, पुत्र प्राप्ती झाल्याच्या नंतर भाग्यवान समजतो. नवे नवे दारा म्हणजे बायको मिळाल्याच्या नंतर सुद्धा भाग्यवान समजतो. आणि जरा माफी मागू का संतोष बाबा, आता जैला मिळाल्या ते खरंच भाग्यवान, खरंच भाग्यवान. राहिलेले 90%
राहिलेच दादा, आता विषय लांबच जाईल. पण महाराज म्हणले या गोष्टीला आम्ही भाग्य म्हणत नाही. अरे व्यवहारामध्ये ज्या गोष्टी सहज मिळतात त्याला भाग्य म्हणण्यात काय अर्थ आहे? व्यवहारामध्ये सगळ्यांची इच्छा आहे, आम्हाला अन्न मिळावं, आम्हाला मान मिळावा आणि आम्हाला धन मिळावं. पण महाराज म्हणले या तीनही गोष्टी आपल्या हातात नाहीत. त्या अन्न मान धन वा वा दादा. हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. पहा, अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन याला म्हणतात प्रमाण महाराज. असे प्रमाण देणार पाहिजे बाबा तर कीर्तनाला मजा आहे. बाळासाहेब बाबा काही काही गावात असे टाळकरी भेटतात असं वाटतंय वायरालाच फाशी घ्यावा का काय महाराज. असे गायक भेटतात दादा, याला म्हणतात प्रमाण. अजून सोपं सांगतो पांडुरंग बाबा, प्रमाण येतंय म्हणून द्यायचं का बसतंय म्हणून द्यायचं? बसतोय म्हणून द्यायचं. अजून बाबा काले कटाळ करणे प्रमाण म्हणलं, विषय दुसरा चालू, प्रमाण दुसरंच म्हणले. काय मूर्ख आहे तू म्हणलं, मला जरा रागच आला. बंद करा म्हणलं प्रमाण. काय प्रमाण म्हणलं? ते म्हणला महाराज प्रमाण नाही बसू द्या. ठेवण कशी म्हणली पहा ना म्हणला. ठेवण काय करायचं बाबा त्या ठेवणीला? विठाला विठाला. महाराज म्हणले अन्न मान आणि धन हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने मिळत असतं. मी नेहमी सांगत असतो, कधी शिळी भाकरी असेल, कधी पंचपक्वान्न असेल, पण संसारामध्ये अन्नाची मुबलकता आहे. नाना लय अन्नाची मुबलकता आहे महाराज. गेल्या 2-3 वर्षामध्ये कडक असं लॉकडाऊन होतं. कडक अशा लॉकडाऊन मध्ये अमुक माणसाची बायको खायला न भेटल्यामुळं मेली असं ऐकण्यात आहे. ऐकण्यात आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. हा, जास्त खाऊन खाऊन बऱ्याच जणांची केली, जास्त खाऊन पण कमी खाल्ल्यामुळं अजिबात नाही. म्हणजे संसारामध्ये अन्नाची मुबलकता भरपूर आहे. लय खायला झाले आता. अनिल बाबा तुमची लय व्यवस्था आहे. विष्णू बाबा तुमच्या काळात लय खायला आहे, आम्हाला खायला मिळत नव्हतं महाराज. जुना काळ अवघड होता, लय अवघड होता. जुन्या काळात खायलाच भेटत नव्हतं. अर्जुन बाबा फेटेवाले येतो बाबा दिसून येत मला. फेटेवाले विष्णू बाबा इथं ते विनेकरी बाबा विनेकरी बाबा. जुना काळ जुना आपला ह्या पोराला नाही करणार. जुना काळ बाबा मला सांगा, जुन्या काळात खायला भेटत होतं बाबा? खरं सांगा, भेटत होतं? अजिबात भेट. काका लय व्यवस्था आहे तुमची, आमच्या काळात अवघड होतं महाराज. खायला भेटत नव्हतं बाबा. एखाद्या गावात जर बुंदी झाली, बुंदी कळती ना बाबा, बुंदी जर एखाद्या गावात बुंदी झाली, होतच नव्हती, पण जर एखाद्या गावात झाली 10-10 किलोमीटर पायी जायचे बाबा. जायचे का नाही? संगत जात होता आम्ही. जुना काळ अवघड होता. जुन्या काळात खायला भेटत नव्हतं दादा. जुना काळ. आता लय व्यवस्था झाली. किती व्यवस्था झाली सांगता महाराज? एवढी व्यवस्था झाली. बरं खाणारे तसे झालेत महाराज. आता खाणारे साधे राहिले नाही. विष्णू बुवा 4 जणांचा स्वयंपाक करा, एकच जण संपिते. खाणारे तसे झालेत महाराज. आहे का? लय खाला विठ्ठल महाराज. खावं किती याला काही मोजमाप आहे अर्जुन बुवा. काही माणसं एवढं जेवतात ते असं भोत भरल्यासारखं जेवतात. भोत कापसाचा भोत भरतो तसंच जेवतात महाराज. आमच्या गावात एक माणूस आहे, ते सकाळी उठल्याच्या नंतर 3 भाकरी खाते. पोरव किती? 3. दुपारी 3 आणि संध्याकाळी 3. एकूण किती झाले? 9. म्हणजे गणित पक्कही बुवा. त्याची मांडी घालायला. हा, गणित पक्कही महाराज. असा 9 भाकरी खाणारा माणूस एक दिवस माझ्यासोबत कीर्तनाला आला. दादा खावं किती याला काही मोजमाप आहे. मग कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तन सुरू झालं. याचा दिनक्रम आपलं उदोबा. त्याला 2-3 भाकरी हाणल्या. 2-3 भाकरी हाणल्याच्या नंतर रामकृष्ण हरी सुरू झालं आणि त्याच्या पोटात रामकृष्ण हरी सुरू झालं. ते मला महाराज हे काही मेळ बसत नाही. लवकरच जवळच आपला आष्टीचा दवाखाना होता. बरसाले साहेबाकडे नेलं. बरे येतं बदलायचे सारखं तिकडे जायचं. मला 2-3 माहिती आहेत असते म्हणून आपलं बाकी. बरसाले बरे आहेत, नंबर 1 जुने आहेत, आहे का नाही? बरसाले डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर साहेबाला सांगितलं याला काही जास्त आजार नाही, याचं काही दुखत नाही, हा फक्त जास्त खातो. डॉक्टर म्हणले औषधही सोपे, रोग सोपा आहेत. औषध सोपे. सकाळी किती खातो? 3. डॉक्टर म्हणले 1.5 खायचे. दुपारी किती खातो? 1.5. डॉक्टर म्हणले 1.5 खायचे. संध्याकाळी किती खातो? 3. डॉक्टर म्हणले 1.5 खायचे. तेव्हा म्हणला डॉक्टर साहेब औषध लय सोपं आहे, पण माणूस आनंद गावचा होता, साधा नव्हता. तेव्हा म्हणला महाराज ओ डॉक्टर साहेब औषध फार सोपं आहे, पण हे औषध जेवण झाल्यावर घ्यायचं का जेवणाच्या आधी? ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीच्याला उद्या पंगती महाराज. विडाला विषय लांबत जाईल. मला एवढं सांगायचंय, आता संसारामध्ये लय अन्न मिळते, लय अन्न महाराज. एवढं खायला झालंय आता संसारामध्ये. चला संसारामध्ये अन्नाची मुबलक काय बरं महाराज? संसारामध्ये मान मिळतो का नाही? हो. अन्न मान धन अभंगात प्रवेश करू. संसारामध्ये मान सुद्धा मिळतो. कसा मान मिळतो पा? मी काही घटना तुमच्या पुढे मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संसारामध्ये मान
मिळतो पहा. मला सांगा, लग्न लागत असताना नवरदेवाच्या पाठीमागे एक माणूस असतो आणि नवरीच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो. कोण असतो तो? मामा. बरं मला सांगा, त्या मामाची कॅटेगरी काय? कधी कधी त्या मामाला गटारातून उचलून हिसळून तिथं उभा करतो. कोणाला? कोणाला? मामाला. पण त्या मामाला सुद्धा संसारात काय माने मारत. कोण म्हणतं संसारात मान नाही? अजय दादा. त्या नवरदेवाला सगळ्या गावात मिरवते. नाही का त्या घोड्याला गाडवा बसवते. चुकलं वाटतं, चुकलं महाराज. त्या गाडवाला घोड्यावर बसवते महाराज. सगळ्या गावात मिरवते, मंडपात आणते. मंडपात आल्यानंतर दारात त्याला वळवण्याचा मान एक जणीला आहे. कोणाला? चांगला अभ्यास आहे दाजीचा. आत्याला. म्हणजे तिला सुद्धा काय माने महाराज. बरं त्या आत्याची कॅटेगरी काय? जरा माफी मागतो, 150 रुपयाची समय आणते आणि 1,500च्या साडीची वाट बघते. कोण? कोण? आत्या. पण त्या आत्याला सुद्धा काय माने महाराज. कोण म्हणतो संसारात मान नाही? बघा महाराज, लग्न लागल्याच्या नंतर नवरदेवाचा कान पिंगळण्याचा मान एक जणाला आहे. कोणाला? नवरीच्या भावाला. म्हणजे तिला सुद्धा काय माने. चला विषयाला जाईल. म्हणजे संसारामध्ये अन्न आहे, संसारामध्ये मान आहे. बरं महाराज, संसारामध्ये धन आहे का नाही? धन. हो महाराज, संसारामध्ये धन सुद्धा आहे. कोण म्हणतो संसारात धन नाही? भाऊ मला तुमचं नाव सांगा. भगवान भाऊ गावातलेच. भगवान भाऊ बोलून मोकळं बोलून वापस जाऊ देतो ना. बोलतो भगवान भाऊ तुम्ही गावातले. भगवान भाऊ गावामध्ये तुमचं घर, गावात घर आहे. घरात भांडे कुंडे आहेत. घरात कपाट आहे. कपाटात पैसे. मोकळं सांगा, कोणी जात नाही काय नाही? मोकळं सांगा. त्याला वाटायला हो म्हणावा, नगदी घरी कोणी जायचं, कोणी जात नाही. भगवान भाऊ मोकळं सांगा, काही नेत नाही. कपाटात पैसे कमी अधिक असतील पण प्रत्येकाकडे. महाराज नाव भगवान भाऊचं घेतोय, सगळ्याचे सांगतोय. दादा या मंडपात बसल्यापैकी मी सोडलो असा कोणचा माणूस आहे त्याच्याकडे पैसे? कीर्तन राहिलंय ना अजून. कुठून येणार आहेत माझ्याकडे? विठाला विठाला. मला एवढं सांगायचंय, कमी अधिक असेल पण संसारामध्ये अन्न आहे, संसारामध्ये मान आहे, संसारामध्ये धन आहे. ज्या गोष्टी संसारात प्रारब्धाने मिळतात त्याला भाग्य म्हणण्यात काय अर्थ आहे? तुम्ही आपण यालाच भाग्य म्हणतो. महाराज म्हणले याला भाग्य आम्ही म्हणत नाही. मग एक साधक म्हणला, ओ जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही संत आहात, तुम्हाला ते भाग्य प्राप्त होईल. आम्हाला कुठलं भाग्य प्राप्त व्हायचं? आम्ही सामान्य माणसं आहोत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, बाबा तू सुद्धा भाग्यवान आहेस आणि भाग्यवान असून तुला जर ते भाग्य कळत नसेल, यासारखं दुर्भाग्य कोणचं? आणि तुमचं आमचं पहिलं भाग्य. भाग्य आले ते मनुष्य देहा, भाग्य आले ते मनुष्य देहा, पहा विठ्ठल, पहा भाग्य आले ते मनुष्य देहा, विठ्ठल मनुष्य द्या. उदोबा वाढत वाढू द्या, थोडं मागचं भात आणि तूप चिरलं पाहिजे. विठाला महाराज म्हणले, भाग्य आले ते मनुष्य द्या. तो हा पहा विठ्ठल, तुमचं आमचं पहिलं भाग्य. तुम आम्हाला जो नरदेह मिळालाय तो भाग्याने मिळालाय. महाराज नरदेह मिळणं ही गोष्ट एवढी सोपी नाही. तुमचं आमचं पहिलं भाग्य. महाराज तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला. दुसरं भाग्य, बरं झालं तो नरदेह पाकिस्तानात नाही मिळाला. बरं झालं तो नरदेह चीन मध्ये नाही मिळाला. बरं झालं तो नरदेह अमेरिकेत नाही मिळाला. तुम्हा आम्हाला जो नरदेह मिळालाय तो भारत देशात मिळाला. हे तुमचं आमचं दुसरं भाग्य. बरं, पवित्र ते कुळ जय हो, पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश,
पावन तू देश जे ते हरीचे दास जन्म घेते. महाराज तुम्हा आम्हाला जो नर्दे मिळाला तो भारत देशामध्ये मिळाला. महाराज म्हणजे पण आमचं बरं आहे दादा, आमचं बरं आहे. अर्जुन अवगुण झाकून ठेवत नाही, आपल्याला सोर नाही पण चोर अवगुण झाकून ठेवायचं नाही. अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. आणि काका नाना पांढरी तीन बी लय सोरी म्हणून नाही दादा, पांढरी तीन लय सोरी म्हणून नाही. पांढरी तीनचा एकच फायदा आहे, पांढरी तीनला लवकर बेसूर झालेलं कळत नाही म्हणून पांढरी तीन, बाकी काही नाही. महाराज विठाला विठाला. महाराज म्हणले पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते. तुम्हा आम्हाला नरदे मिळालाय, भारत देशात मिळालाय, महाराष्ट्रात मिळालाय. तुम्ही आपण फार भाग्यवान आहोत. पहिलं भाग्य नरदे मिळाला, दुसरं भाग्य भारत देशात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला. महाराज भाग्याने मनुष्य जन्म मिळेलो, पण नरदेह मिळाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येण्याकरता सुद्धा भाग्यच पाहिजे. मला अनंत जन्मेचे सुकृत पद त्याचे मुखे हरी बैठावय. ठीक आहे, 10 वाजत आले. महाराज म्हणले नरदेह मिळेल, भाग्याने त्याचं नामही मुखाला येईल, पण नरदेह मिळाल्याच्या नंतर संतांची भेट होण्याकरता सुद्धा भाग्यच लागते. महाराज तिळ तिळ पुण्याचा चपडे तरी हे भोवता जन्म थोडे. नावाचे वाजते आतुडे, समागम गणे गंगावा. तिळ तिळ पुण्याचा चपडे तरी हे भोवता जन्म थोडे. नाम तुझे वाटे साभोळे, समागम गणे साचा पुढे काय गोड प्रमाण दिलं दादा. अर्जुनबाई एवढे गोड प्रमाण द्याले असं वाटेल खिशात हात घालावा, 500ची नोट काढावी ना अर्जुनबाला बक्षीस म्हणून. पण ते कीर्तनकार आहेत, कीर्तनकाराकडून घेत नाहीत म्हणून देत नाही. बाकी काय नाही म्हणत, बाकी काय. तुम्ही कोणी देऊन पा, ते घेतेत का नाही पा. त्याने नाही घेतले तो मी घेतो, तुम्ही देऊन पा. महाराज विठाला विठाला. महाराज तीळ पुण्य साचा पुढे संतांची भेट होणे ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. संतांची भेट होणं ही गोष्ट एवढी सोपी नाही. संतांची भेट दुर्लभ सांगितली. महाराज म्हणले 10 वाजत आले, माझं भाग्य उदयाला आलं, माझ्या भाग्याचा उदय झाला. मला संतांची भेट भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, काय लोक कंजूस आहेत ना दादा या गावचे. अरे टाळ्या वाजवायला एवढा कंजूसपणा करायला, आणि बक्षीस म्हणून 100 मागितल्यावर का ₹1 देतात का काय माहिती. एक तर पांढरी ती, त्याच्यात तुपूर, आणि एवढ्या वयात
जावे त्याच्या वंशा एवढं सोपं नाही नाना. खरं सांगू दादा, नाना, काका, तुमच्या वयापर्यंत टाळ घेऊन भजन करणं लांबच. महाराज तुमच्या वयापर्यंत आम्ही वाचतो का नाही याचाच भरोसा नाही. तुमच्या वयापर्यंत टाळ घेऊन भजन करणं लांबच. एवढ्या उंच गायले सोपं नाही नाना, सोपं नाही नाना. एवढे उंच गायले पण ज्याला कळतं त्याला बरं, ज्याला कळतं त्याला बरं वाटायले, ज्याला काही कळत न त्याला वाटायले यायला का आष्टीच्या बस स्टँडला न्यावा का काय. महाराज ज्याला कळत त्याला बरे. महाराज जो जे त्याचे गौरव जाणे. दाना तुम्ही एवढे उंच गायलं काका तरी एखादं येडगळ उठते त्याला गायनातला साधी कळत नाही आणि ते बी म्हणतंय नाही नाही जरा उच पाहिजे होतं. आता मरायची बारी आली महाराज. अजून किती उच न्यायचे, किती उच न्यायचे अजून. आता उद्धवबा गोड मृदंग वाजवतात, सगळा महाराष्ट्र ऐकतो. तरी एखादं येडगळ उठते त्याला मृदंगातला धागिनाता कळत नाही आणि ते बी म्हणतंय नाही नाही जरा धुप्पन पाहिजे होतं. पक्वाजातून दुपण्याच्या आजेनं काढलाय का महाराज. आता पक्वाजातून धुप्पन निघत असतं का. लय लोक विचित्र. चला गोड चाल म्हणली. महाराज म्हणले भाग्याचा उदय. महाराज म्हणले आज माझं भाग्य उदयाला आलं. मला संतांची भेट झाली, मला संतांचं दर्शन झालं, मला संतांचे पाय मिळाले. एक साधक म्हणला हो जगद्गुरु तुकोबर आहे. संतांची भेट झाली म्हणता, संतांचं दर्शन झालं म्हणता, संतांचे पाय मिळाले म्हणता. हो महाराज काय आहे एवढं संतांच्या पायाजवळ. महाराज म्हणले जगात जेवढं काही सुख आहे ते सर्व संतांच्या पायाजवळ आहे. सुख वसे बहु पायी संत. एवढंच नाही जगात जेवढे तीर्थ आहेत, जगात जेवढे पर्व काळ आहेत ते सर्व संतांच्या पायाजवळ आहेत. तीर्थे पर्व काळ अवघे पायापे. एवढं नाही महाराज म्हणले जर एखादं तीर्थ दूषित झालं ते पावन होण्याकरता संतांच्या पायाजवळ येते. तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया. पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. पर्व काळ म्हणजे काय. काही तीर्थ सांगितले, काही पर्वकाळ सांगितले. एक पर्वकाळ 60 वर्षानंतर येतो त्याचं नाव आहे कपिलाषष्ठी. दुसरा पर्वकाळ 12 वर्षानंतर येतो त्याचं नाव आहे सिंहस्थ पर्वणी. हे पर्वकाळ तुम्हाला जरा जड जातील. एक साधा सोपा सरळ पर्वकाळ सांगितला. आता यंदा आहे बघा दर 3 वर्षानंतर एक पर्वकाळ येतो. त्या पर्वकाळाचं नाव काय. सगळ्या संन्यासीत होईल. मोकळं बोला ना, नका करू अंगठ्या पण मोकळं बोला. अधिक मास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, 3 वर्षानंतर येणारा पर्व काळ. पण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने एक असा पर्व काळ सांगितला. सगळ्या पर्व काळाचा मुकुट म्हणजे हरिदिनी एकादशी. महाराज 15 दिवसा एक एकादशी कारेन करेसे व्रतसार. सगळ्या पर्व काळाचा मुकुट म्हणजे हरिदिनी एकादशी आहे. तसं पाहिलं गेलं एकादशीचं व्रत 3 दिवसाचं आहे. दशमी व्रताचा आरंभ दिंड्या कीर्तन करा समारंभ तेने तो स्वयंभू संतोषी पाविल. एकादशीचं व्रत 3 दिवसाचं आहे. 3 दिवसाचं घडत नाही, कमीत कमी एका दिवसाचं तरी करा. जुन्या काळात लोक एकादशी करत नव्हते. उद्योगवा खायला मिळत नव्हतं. कशाची एकादशी कशाचं काय आलंय महाराज. आता एकादशीची लय व्यवस्था झाली, लय व्यवस्था झाली. जरा माफी मागतो दादा. 12 दिवसात पोट जेवढं जाम होत नाही तेवढे 3 दिवसात. अजय दादा दशमीला जेवायला बसलो रे बसलो. 2-4 भाकरी हाणल्या रे हाणल्या. यायच्या लयच आग्रह. घ्या अर्धी त्यात दुर्डीत एखादी शिल्लक असावी. घ्या अर्धी घ्या एवढी. उद्या एकादशी, उद्या का त्याला फाशी द्यायचंय का काय महाराज. एवढं खाऊ घालते महाराज. बरं एकादशीला निरंकार राहतं का एकादशीला. बाबा नाना एकादशीला एवढी व्यवस्था झाली, एवढी व्यवस्था झाली. सहज आता म्हणून सांगतो भजन करा. आविडाला आविडाला महाराज गेल्या एकादशीला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं. भाऊ बरं आहे संभाजीनगर का बदलायचं बरं आहे ना. नंबर 1 नाव नवई जरा लांबी मारा. अजून आता कीर्तनाला निघालो. कीर्तनाला निघाल्याच्या नंतर माऊलीच्या आशीर्वादानं गाडी घाली. एक मित्र सोबत घेतला. कीर्तनाला निघालो. कीर्तनाला निघाल्याच्या नंतर वाटरो फाट्यापर्यंत गेलो, चालण्यापर्यंत गेलो. महाराज बदनापूर पर्यंत गेलो. झालं ना थंडीचं लांब गेलो काही का नाही. बदनापूरला गेला. आमच्या ड्रायव्हरनं आमच्या मित्रानं गाडी थांबवली. मला म्हणला महाराज लय भूक लागली, आता थोडाफार काही नाश्ता करतो आणि लगेच समोरच्या प्रवासाला जाऊ. एकादशीची व्यवस्था. त्याला म्हणलं काय मूर्ख आहेस रे, आज एकादशी. म्हणलं तुला गेल्या गेल्या फरळीचं खाऊ घालतो पण असं येण्यासारखं करू नको. ते म्हणला महाराज ती एकादश बिकादश आपल्याला काय नसते. म्हणला असं येण्यासारखं करू नको. लोक तुला नाव ठेवतील, मी सोबत आणलंय म्हणून मला नाव ठेवतील. ते म्हणला महाराज गेल्या गेल्या फरळीचं खाऊ घालतो, येण्यासारखं करू नको. ते म्हणला महाराज ती फरळीचं बिरळीचं आपल्याला काही जमणार नाही. एखादी भाकर जमन, थोडंफार पिठलं जमन, पण ती फरळीचं आपल्याला जमणार नाही. म्हणलं काय मूर्ख आहे श्री. ते म्हणला महाराज भाकर सांगावीच लागते. म्हणलं दादा असं करू नको. ते म्हणला महाराज सांगायले भाकर का घालू म्हणलं गाडी झाडा.
त्याच्याकडून आधी लागतात दादा, ते सोपी नसते. म्हणलं दादा सांगतो भाकर. गावात गेलो. गावात गेल्याच्या नंतर कमिटीवाले 4-5 जण जवळ आले. म्हणले कीर्तनाला थोडासा वेळी एक काम करू, अर्जुन बाबी लय हरिपाठात नाचलेत. म्हणले लय भूक लागली, अगोदर जेवण करू, फराळीचं करू आणि लगेच कीर्तनाला सुरुवात करू. ठीक आहे म्हणलं. मग ते एक जण जरा ओळखीचे होते, त्यांना जवळ बोलवलं. म्हणलं दादा एकादशी नाही, एखादी भाकर टाकता का? ते म्हणले महाराज 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 एकादशीशी अन्न जे नर करीती भक्ष. म्हणलं प्रमाण सांगू नका, ते झाडावरच गाडी घालतो म्हणाले, मारतोच म्हणाले, प्रमाण सांगूच नका. गपचिप एक भाकर टाका. त्यांनी एक भाकर टाकली. सुंदर असं पिठलं बनवलं. आम्ही सगळे फराळाला बसलो. योगायोगानं आमचे दादा सोबत होते. दादा होते, दादा सोबत होते, पांडुबा सोबत होते, काकाला सोबत नेलं होतं, नाना होते नाना हो म्हणा सगळे. हा सगळे बसलोत महाराज, आम्ही सगळे फराळाला बसलोत. आता त्याला एकट्याला पुढे बाजूला बसावा, मी माझ्या बाजूला त्याला बसवलं. महाराज त्याला एक भाकर वाढली, वरून गर्दीशी पिठलं टाकलं. आम्हाला पात्र वाढले. आम्हाला एक 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 पदार्थ येत होते. आता ऐका एकादशीची व्यवस्था. आता ऐका उदोबा काय आलं ताटामध्ये, एक 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 पदार्थ ताटात येत होता. अगोदर साबुदाणा, गोड साबुदाणा, तिखट साबुदाणा, साबुदाणा वडे आले, बगर आले, गोड बगर आले, तिखट बगर आले, केळी आली, द्राक्ष आला, ज्यूस आला, लस्सी आली, अंगूर आले, बजारला वाढवायचं. भरपूर झालं ना महाराज, हाय का नाही? तुमच्या तब्येतीनुसार वाढवा म्हणाला तर आम्हाला बस झालंय, हाय का नाही? एवढे सुंदर सुंदर पदार्थ ताटात आले आणि एवढे सुंदर सुंदर पदार्थ ताटात पाहिल्याच्या नंतर उद्धव महाराज ते एकदा त्याच्या ताटाकडे बघायले, एकदा आमच्या ताटाकडे बघायले. त्याला कर्मच आणि ते मला महाराज कान इकडे करा. म्हणजे काही अडचण असेल, हात घेत घाचा असेल. ते मला महाराज म्हणलं तुला म्हणू लागलो एकादश धर, मस्त जेव, मस्त फराळीच. ते मला महाराज आता म्हणू काय एकादशी? म्हणलं चूर विठ्ठल विठ्ठल. मला एवढं सांगायचंय, हल्ली एकादशीची व्यवस्था भरपूर झाली. आपल्या मराठवाड्यात एक म्हणे, गारवा वाणी चरा. पण एकादश जीवनात आल्याच्या नंतर फार मोठा पर्व काळ आहे. जगात जेवढे तीर्थ आहेत, जगात जेवढे पर्व काळ आहेत, ते सर्व संतांच्या पायाजवळ आहे. शंकर सांगे ऋषी जवळी, वा वा सकळ तीर्थे मनांताळी, कीर्ती पुंडलिका जवळी. शंकर सांगे ऋषी जवळी, पुंडलिका जरी एखादं प्रमाण आठवलं नाही ना 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 ना. तुम्हाला वाटतं हे काय म्हणते, याला काय घेणं येणं पंक्तीतलं हाणलेलं यायच्यात ना. आता ते महाराज मस्त म्हणायचं, शंकर सांगे ऋषिकेशी गोड प्रमाण दिलं. सर्व तीर्थ संतांच्या पायाजवळ येतात. असे प्रमाण देणार पाहिजे दादा. असे प्रमाण देणार असल्यावर तुम्ही केवढा महाराज आणा ना, ते फेटा घेऊन तर आष्टीला जाईल महाराज. विठ्ठल विठ्ठल. महाराज यांनी सगळ्यांना जर ठरवलं मला शब्द बोलू द्यायचा नाही, ते बोलू देणार नाही, ते ठरवत नाही, हे त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. सर्व संत महात्मे म्हणतात बाबा सर्व जे तीर्थ आहे ते सर्व संतांच्या पायाजवळ आहेत. अरे संत 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 तरी कोणाला म्हणायचं? महाराज काही माणसं म्हणले संत संत म्हणजे माणूसच ना. अरे संत माणसासारखे जरी असले तरी संत नव्हते जगा माणसाच्या सारखी. प्रमाण भरपूर आहेत, वेळ कमी आहे. महाराज म्हणले माझ्या भाग्याचा उदय झाला, मला संतांची भेट झाली, मला संतांचं दर्शन झालं. महाराज दर्शन झालं म्हणता, भेट झाली म्हणता. दर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही काय केलं? अभंगाचं माता
मरणा वाचुनी सर्वता पांडुरंग बाबा गोड चाल गायली. महाराज म्हणले बाबा आता हे मस्तक संतांच्या पायाजवळ ठेवलेलं आहे, फक्त ठेवलं नाही, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत हे मस्तक संतांच्या पायाजवळचं उचलणार नाही. बाबा या मस्तकाला साधं समजू नका. ज्या वेळेस आईच्या पोटामध्ये गर्भधारणा झाली ना त्यावेळेस सर्वात अगोदर तयार होणारे मस्तकी महाराज मस्तक. या मस्तकाची धन्यता संतांच्या पायाजवळ आहे, देवाच्या पायाजवळ आहे. म्हणून मस्तक ठेंगना करे संतांच्या चरणा, जे भोई संतांच्या चरणा करे संतांच्या चरणा. मस्तक ठेंगना करे संतांच्या चरणा, चरणा मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा. महाराज म्हणले या मस्तकाची धन्यता संतांच्या पायाजवळ आहे, देवाच्या पायाजवळ आहे. म्हणून येतो या नोटव माता. बाबा संत महात्म्यांच्या जीवनाचा विचार करा, सारखं नामचिंतन करायचे. संत महात्मे तुम्ही आमनही महाराज, तुम्ही आपणही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. या मस्तकाची धन्यता, या नरदेहाची धन्यता त्याच्यामध्येच आहे ना महाराज. अरे जीवनाची इति कर्तव्यता जर काय असेल, जन्माला आल्याच्या नंतर जन्माचं परम प्रयोजन जर काय असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती हे जीवनाचं परम प्रयोजन आहे. विचारसागरामध्ये प्रयोजनाचे दोन प्रकार सांगितले. एक आहे अवांतर प्रयोजन आणि दुसरं आहे परम प्रयोजन. जी क्रिया केली नाही केली तरी चालते तिला अवांतर प्रयोजन म्हणतात, जी क्रिया करावीच लागते तिला परम प्रयोजन म्हणतात. संसाराधिक क्रिया हे अवांतर प्रयोजन आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती हे जीवनाचं परम प्रयोजन आहे. जीवनाची सार्थकता विठ्ठलचे विठ्ठलाची एक देखिली, विठ्ठलाची एक देखिली या, विठ्ठलाची एक देखिली या, विठ्ठलाची एक देखिली या. मन जन्म अनाथ जात, तुकामनी जन्मा आल्याचे सार्थक. गोड प्रमाण दिलं काका. महाराज म्हणले जीवनाची सार्थकता जर कशात असेल पण भगवान परमात्म्याच्या दर्शनामध्ये, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये आहे. जीवनात सगळ्या गोष्टी प्राप्त असू द्या गड्या, पण जीवनामध्ये भजन नसेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती नसेल, त्या जीवनाला काही किंमत नाही. विश्वमौली ज्ञानोबा एक गोड दृष्टांत देतात. एक दृष्टांत सांगतो थांबतो ऐका. माऊली म्हणले एखादा माणूस व्याकरण शास्त्रात निष्णात आहे, एखादा माणूस तर्कशास्त्रात निष्णात आहे, एखादा माणूस अध्यात्मशास्त्रात निष्णात आहे, कितीही ऐश्वर्य संपन्न आहे, पण जीवनात भजन नसेल तो जन्मताच आंधळा आहे. म्हणले आंधळा. व्याकरणी चोकडा, तर्कियाती गाडा, अध्यात्म ज्ञानोपुडा जात्यांदुजू. माऊली म्हणले कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, अध्यात्माचं ज्ञान नसेल, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं ज्ञान नसेल, तो जन्मताच आंधळा आहे. म्हणले आंधळा. महाराज काय गोड दृष्टांत दिला. गुरुनाम गुरुवर्य मामासाहेब महाराज दांडेकर, मामासाहेबांच्या मुखारविंदातून ऐकलेला दृष्टांत गुरुजीने आम्हाला सांगितलेला दृष्टांत सांगतो. भजन करा विडाला विडाला. दृष्टांत हा सिद्धांत पटण्याकरता असतो. सिद्धांत लक्षात ठेवा. कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, भजन नसेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती नसेल, जीवन कसं वाया जातं पहा. दादा डॉक्टर, वकील आणि इंजिनियर तिघची तिघं हुशार आहेत. काही दुमत आहे का? असूच शकत नाही. डॉक्टर म्हणजे दुसरा देव आहे. कधी जर डॉक्टरकडे गेले, संतोषाबा ते सांगतात उलट पडा पालत पडा. माझा एक मित्र आहे, त्याची दाढ दुखू लागली. दाढ दादा ते जरा वात्रटे, माझ्या अंदाज लावा ते किती वात्रट असेल. ते दवाखान्यात गेलं. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं जीभ बाहेर काढा, अजून काढा, अजून काढा,
अजून काढा. त्याला जरा रागच आला, त्यानं डॉक्टरचा हात धरला. ते म्हणला तुला का तोंडात बसायचंय का? आता जेवढी जीभ आहे तेवढीच काढी ना महाराज माणूस. डॉक्टर हुशार आहे. रक्त चेक करतात, लघवी चेक करतात, थुंकी चेक करतात, ECG करतात, सोनोग्राफी करतात, सगळे रिपोर्ट काढतात. आणि मग रिपोर्ट काढ्यावर विचारतात तुम्हाला झालंय काय, तुझं डोसकं झालंय. इतके रिपोर्ट काढ्यावर पुढे विचारतात का? 2 नंबर वकील हुशार आहे. नाना वकील किती हुशार. व म्हणजे वचकट, की म्हणजे किचकट, आणि ल म्हणजे लबाड. वकील हुशार आहे महाराज. 3 नंबर इंजिनियर किती हुशार आहे. जरा 5G लक्ष द्या. इंजिनियरचा दिवसेंदिवस प्रयत्न चालू आहे. संडास बाथरूम किचन रूमच्या कसा जवळ आणता येईल याचा दिवसेंदिवस प्रयत्न करणारा इंजिनियरही हुशार आहे. तिघं फिरायला निघाल्याच्या नंतर मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये फिरायला गेले. अजय दादा बरी मुंबई का बदलायची? बरी ना सध्या मुंबई मोठं शहर आहे का नाही? मुंबई सारख्या शहरामध्ये गेली बाळासाहेब महाराज. मुंबई सारख्या शहरामध्ये गेल्याच्या नंतर फिरू लागले. फिरता समुद्राच्या किनारी आले. समुद्राच्या किनारी आल्याच्या नंतर त्यांनी एक नाव किरायाने केले. सिद्धांत लक्षात ठेवा, कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, भजन नसेल जन्म कसा वाया जातो पहा. त्यांनी एक नाव किरायाने केली. त्या नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्याच्या नंतर महाराज, मराठी माणसाचा स्वभाव आहे, माणूस कुठं बसू द्या शांत बसतच नाही. कुठं बसू द्या. एसटीत जरी बसल्या शेजारच्याला विचारेल कुठून बसले, कुठं उतरणार. आणि सध्या जरा प्रोमोचं एक वाक्य, एखादा माणूस बाजूला बसलेला असला त्याच्यासोबत थोडं सोयर पण निघलं मग आहे का एखादा ठेपा. हे प्रोमोचं वाक्य महाराज. सध्या माणूस कुठं बसू द्या हे वाक्य जरा आता लय झालंय महाराज. माणसाचा स्वभाव आहे. आणि एसटीचं बी एवढं अवघड झालंय महाराज. कधी जर ते एकनाथ शिंदे आपल्याला भेटले, अर्जुन दादा माईच्याने मी त्याला विनंती करणारे, आधी या डंगरायचं फुकट तिकीट बंद करा महाराज. एवढं अवघड झालंय महाराज. हे म्हातारे माणसं फुकट तिकीट झाल्यापासून घरीच बसणत काका. एवढं अवघड झाले. जीवनात एकदाच एसटीनं जाण्याचा योग आला. पंढरपूरला जाऊ लागलो आपल्या अण्णाच्या सत्याला. एकदाच एसटीनं गेलो महाराज. एसटी जात असताना एवढी गर्दी एसटीत पाऊल टाकताय ना महाराज. एवढी गर्दी. आणि एवढ्या गर्दीत आम्ही 3 जण महाराज तिकटावाले, बाकी सगळे फुकटेच महाराज. कळस कधी झाला सांगतो. ढालेगावला एसटी जेवायला थांबली महाराज. माईच्यानं खोटं बोलत नाही. ढालेगावला एसटी जेवायला थांबल्याच्या नंतर आमच्या गाडीतले सगळे डंगर उतरले. नाश्ता केल्याच्या नंतर तिथं दुसरी गाडी आली. ती पुण्याची होती महाराज. तो सगळी रिकामी होती. आमच्या गाडीतले सगळे म्हातारे उतरले आणि त्या गाडीत जाऊन बसले. म्हणलं वया मानाला भुकले असतील, त्या दुसऱ्याच गाडीत जाऊन बसले. जवळ गेलो, म्हणलं बाबा आपली ती गाडी आहे, पंढरपूरला जायचंय, त्या गाडीत बसा. नाही म्हणले महाराज, बरोबर आहे म्हणले, ही गाडी सगळी रिकामीची. म्हणलं रिकामी पण पुण्याला चालली ना. ते म्हणले जाऊ द्या पुण्याला तर पुण्याला, पुण्याहून पुन्हा पंढरपूर. म्हणजे एसटी फुकट झाल्यापासून कोण कुठं फिरण काही सांगतात. लोक कुठं फिरायलेत महाराज. कोणची एसटी लागू द्या, कुठं बी जायचं असलं मग तिकून पुन्हा जाता येईल म्हणते. फुकट येणं महाराज. ते गेले पण आम्ही तिकीट, आम्हाला कसं जाता येईल महाराज. मला एवढं सांगायचंय, माणूस कुठं बसू द्या शांत बसत नाही. कीर्तनात जरी बसलेला असला, बसल्या चटईचा दोरा तरी तोडील, काडी तरी मोडील, खडा तरी घेईल, काहीतरी माणूस करतो. माणूस शांत बसत नाही. माणसाचा स्वभाव आहे. डॉक्टरांनी नावाड्याला प्रश्न विचारला. 3 जण नावेमध्ये बसले. सिद्धांत लक्षात ठेवा महाराज. डॉक्टरांनी नावाड्याला प्रश्न विचारला, नावाड्या कुठला रे तू? सांगितलं साहेब जालना जिल्हा. तालुका रे परतूर. गाव आनंदगाव. ठीक आहे नावाड्या. मुंबईत कधीपासून आला? सांगितलं साहेब आजोबा पंजोबापासूनच मुंबईमध्ये जन्म झाला. खूप दिवस झाले मुंबईत राहतो. नाही सांगता येणार. डॉक्टरांनी नावाड्याला विचारलं, नावाड्या नाव चालवत असताना तुझं जर डोकं दुखायला लागलं, डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर, मेडिकलवर गेल्याच्या नंतर काय सांगावं, कोणती गोळी घ्यावी याचं काही ज्ञान आहे? सांगितलं साहेब जन्मताच बापाने व्यवसायामध्ये घातलं, शाळा नाही शिकता आली, नाही सांगता येणार. डॉक्टरांनी सांगितलं, मूर्खा तुझा जन्म वाया गेला. 2 नंबर वकिलाने सांगितलं, नावाड्या नाव चालवत असताना तुझी नाव समोरच्या नावीला धडकली, कोर्टात केस गेली, कोणती FIR फाडावी, कोणती कलम टाकावी, न्यायाधीशापुढे आपली बाजू कशी मांडावी याचं काही ज्ञान आहे? सांगितलं साहेब शाळा नाही शिकता आली, नाही सांगता येणार. मूर्खा तुझा जन्म वाया गेला. 3 नंबर इंजिनियरनं सांगितलं, नावाड्या समोर चालून तुला जर पाण्यात बांधकाम करायचं ठरलं, कोणता गज वापरावा, कोणतं सिमेंट वापरावं, कोणतं फर्निचर वापरावं याचं काही ज्ञान नाही सांगता येणार. मूर्खा तुझा जन्म वाया गेला. तिघांनीही जन्म वाया घातला. 10:30 वाजत आले. नाव समुद्राच्या मध्यभागी आलेली होती. सोसाट्याचा वारा सुटला. खलाशांना सूचना मिळाल्या, आपापल्या नावाकडी लाग्या. कधीही मोठी लाट येऊ शकते, कधीही नाव कलांडू शकते. नावाड्या हुशार होता, आनंदगावचा होता. नावाड्या म्हणला, ओ डॉक्टर साहेब, ओ वकील साहेब,
ओ इंजिनियर साहेब, तुमच्या तिघायला पोहता येतं का म्हणला. तिघांनी उत्तर दिलं, नावाड्या आमच्या तिघायला पोहता येत नाही. नावाड्या म्हणला, साहेब माझा जन्म जेव्हा वाया जायचा तेव्हा जाईल, पण तुमच्या तिघायचा आताच गेला. दृष्टांत संपला सिद्धांतावर. या डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, पोहण्याचं ज्ञान नाही, जन्म वाया. व्याकरण शास्त्रात निष्णात आहे, तर्कशास्त्रात निष्णात आहे, किती ऐश्वर्य संपन्न आहे, पण जीवनात भक्ती नसेल. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म. सांगते तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगते तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला. सगळ्या गोष्टीत माणूस कितीही संपन्न असू द्या, पण जीवनात भजन नसेल. काय थोरपण जाळावे ते तुका म्हणे येते, भजन प्रमाण काय थोरपण. माझे नाथ बाबा त्याला माणूस सुद्धा म्हणत नाही. नाथ बाबा म्हणले, तू जन्माला आला नसता तरी बरं झालं असतं. सटविने नेला कैसा नाही, भक्तिविना पशु कशाशी वाढला, भक्तिविना पशु कशाशी वाढला, भक्तिविना पशु कशाशी वाढला, भक्तिविना पशु कशाशी वाढला, भक्तिविना पशु कशाशी कैसा नाही. उगा सूर्याला देवा दाखले म्हणे बाबा विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले, तू जन्माला आला नसता तरी बरं झालं असतं. सटविने नेला कैसा नाही. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त असू द्या, पण भजनाला फार महत्व आहे. जीवनात भजन असलं पाहिजे. या नरद्याची धन्यता संतांच्या पायाजवळ आहे, देवाच्या पायाजवळ आहे. येतून या नुटू माता मरणा वाचुनी सर्वता. पण लक्षात आलं 10:30 वाजून गेले. 8 ते 10 कीर्तनाची वेळी 10:30 वाजून गेले. महाराज म्हणले, हे म्हणा आता तू सावध हो. मी प्रतिज्ञा केली, मरण येईपर्यंत मस्तक उचलणार नाही. तू धीट हो, तू बळकट हो. अभंगाचं तिसरं होई बळकट, होई बळकट, होई बळकट, होई बळकट, बळकट राही Yeah.
माझ्या मना हे हो माझ्या मना होई दित्या माझ्या मना होई अजय महाराज गोड 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 प्रमाण. आमच्या उद्धव बाबा सर एकदा जोरात टाळी वाजवा. वा वा वा. पकवाज पाहिजे तर असे पाहिजे. सगळ्याचा प्राण म्हणजे पकवाजे असतात महाराज. काही काही वाज देत का खाजी ते तेलाच कळतं महाराज. नाही का नाही गोड पकवाज. माझ्या मना तुरी दीट महाराज म्हणजे हे म्हणा तू दीठ हो तू बळकट हो. मी प्रतिज्ञा केलेली आहे. मरण येईपर्यंत मस्तक संतांच्या पायाजवळच उचलणार नाही. परमार्थिक क्षेत्रामध्ये चांगल्या कार्यामध्ये माणसानं धीड झालं पाहिजे. धीड झाल्याचे दोनच फायदे सांगतो थांबतो. भजन करा विठाला विठाला. चांगल्या क्षेत्रामध्ये माणसानं धीड झालं पाहिजे महाराज. धीड झाल्याचे फायदे सांगतो थांबतो. ऐका. पहिला फायदा दादा पूर्वी स्वराचा ना आपला काही नियम म्हणजे हाता लागतोय असं काही नाही. पण सगळे म्हणतात बरं आहे महाराज पण आव येऊ देत नव्हतो. धीड झाल्याचा फायदा. आले आले असं विना घ्यायचा संतोष बाबा. विना घेतल्याच्या नंतर असा विना वाजवायचा. पकवाजाला म्हणायचं टाका थाप. ते थाप टाकायचे चार द्यायचे. त्याला म्हणायचं थोडा कमी. आता नाही असं म्हणायचो मी. थोडा कमी म्हणल्याच्या नंतर ते पकवाज उभा करायचे. आणि कीर्तनकाराचं थोडं वजन म्हणलं उभा बी करावं लागायचं आहे का नाही. थोडं करायचं इकडे बघू नका. एअरबॅग चांगल्या गाडीला असतात त्यांना नसतात महाराज. मग ते उभा करायचे. उभा केल्याच्या नंतर मग एकूण एक ठोकान तिकून एक ठोकान. ठेव गट वर कर तेव गट खाली कर. मग एखादा दादासारखा नानासारखा तज्ञ असायचा. ते म्हणायचे बस बस जमलं. पिठाला पिठाला कशाचा फायदा आहे. धीड झाल्याचा फायदा आहे. चांगल्या गोष्टीत माणसानं धीड झालं पाहिजे. धीड झाल्याचा शेवटचा फायदा सांगतो आणि पूर्णविराम देतो. चांगल्या गोष्टीमध्ये माणसानं धीड झालं पाहिजे. महाराज गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये एवढी मोठी लग्न सराई होती. एवढी मोठी लग्न सराई होती. एका दिवशी 10 15 लग्न. अर्जुन बाबा कोणत्या कोणत्या लग्नाला जावा. लग्नाला निघालो. आमच्या गावात एको माणूस नाही. तुम्ही म्हणता एवढं मोठं गाव एको माणूस नाही. नसते कीर्तनात महाराज. मंदिराजवळ आलो. तिथे एक पोरग बसलेलं होतं. त्याचं नाव होतं इपितर. बरं आहे का बदलायचं. बरं आहे ना. त्याचं नाव इपितर नव्हतं दादा. त्याचं कामच असं होतं. त्याचं नावच इपितर पडलं होतं. काही माणसाचं नाव त्यांच्या कामावून पडत असतं. लई इपितर महाराज. लई पोरं हे इथं जरा कमी दिसायलेत गावात महाराज. का गावात पोरत नाही. लई कमी लेकरं दिसायलेत कीर्तनाला लेकर आणि महाराज चला हे लेकरं लई इपितर असतात महाराज. चला विषय लांबत जाईल. त्याला लग्नाला सोबत घेतलं. वही बळकडे माझ्या मनात तिथे काय करावं. विनोदाची कथा गुडगा शेवटचा विनोदाने सेवेला पूर्ण महाराज. लग्नाला गेलो. लग्नाला गेल्याच्या नंतर महाराज वर बापाने एवढं स्वागत केलं. वा 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 महाराज आले. आकात महाराज आले. योगेश महाराज आले. या महाराज बसा महाराज. आनंद वाटला. मला शंका आली ज्या अर्थी एवढं स्वागत होते त्या अर्थी नक्की काहीतरी अडचण आहे. आमचे वसुदेव महाराज त्या लग्नाला होते ना महाराज. होते महाराज. वसुदेव महाराजाला म्हणलं नेमकी काय अडचण आहे. वसुदेव महाराज म्हणले या लग्नाला देवबापाच आले नाही आणि हे लग्न तुम्हालाच लावायचं. मला तर घामच फुटला दादा. मला घाम फुटण्याचं कारण एकच. मला मंगलाष्टक येते 3 स्वस्ती श्री राजा भीम गंगा सिंधू 2 आणायचे कुठून.
मला तर चिंताच पडली महाराज. तोर ते पितर गेलं बी, लोणीचा मंडप होता, कृपा मंडप डेकोरेशन ओळखीचेच होती महाराज. तोर त्यानं माईक घेतलं, अंतर पाठ धरला, मला म्हणला महाराज चल होती. मला काळजी महाराज आता नेमकं हिंदी गाणं म्हणते का मराठी गाणं म्हणते. म्हणलं लोक त्याला हाणायचे, मी सोबत आणले म्हणून मला हाणायचे महाराज. लग्नाला सुरुवात झाली, पांढरी तीनचा सूर होता, आवाज बसलेला होता, असे थंडीचे दिवस होते, लय भात हाणला होता. पहिलं मंगलाष्टक जरा खर्जातच म्हणलं महाराज, पहिलं मंगलाष्टक खर्जातच म्हणलं सावधान थोडा विकू द्या. स्वस्ती श्री गणनायकम गजमुख मोरेश्वर. झोपलेली याची पळत आहे का? त्याला वाटायचे जमलं का काय. आणि खरं सांगू का अर्जुन दादा, शेपूर याच्यातच खुशीत महाराज. नुसतं मंगलाष्टक ऐकलं तरी यायला बरं वाटायले. यायला माहिती आता काही लग्नात ऐकायचा भेटायचा चान्स नाही. लय अवघड झाले दादा. कोणच्या गावात जाऊ द्या, 10-5 उमेदवार सगळेच आहेत. महाराज राहू द्या लक्ष, आम्ही का लगीन मास्टर येत का काय महाराज. लय अवघड झाले बाबा, लय अवघड झाले. आता तरी बरे 5 वर्ष थांबा बाळासाहेब, 5 वर्ष. प्रत्येक गावात पाठी लागणार संतोष आबा, प्रत्येक गावात पाठी लागणार. आनंदगाव ग्रामपंचायत आपले सरसे स्वागत करीत आहे. खाली अशी मोठी वळ असणार, या आमच्या गावात मुंजे मिळतील वयाचे 8. लय अवघड होणारे विष्णू बाबा, लय अवघड होणारे महाराज. एवढं सोपं नाही बाबा, लय अवघड होणारे. जरा माफी मागतो, व्यासपीठाची माफी मागतो, सगळ्याची माफी मागतो. आता लय अवघड काळ झालाय पुरो. लांबून जर ऐकत असताल, लहान भाऊ समजा, मोठा भाऊ समजा, पण आता जास्त भानगडीत पडू नका. तुळशीचे लग्न झालेत, लग्न सराई चालू आहे. जी गाडी भेटल त्या गाडीत, कळतंय ना, कळतंय ना, कळतंय ना. चांगले हसलेत, नाही कळलं ती का ज्ञानेश्वरी का कळणारच ना महाराज. जी गाडी, महाराज काल असंच म्हणलो, जी गाडी भेटन त्या गाडीत बसा. ही एक जण डायरेक्ट उभं राहिलो, ते म्हणला महाराज 2 वर्ष झालं स्टँडवर उभा आहे, गाडीच येईन महाराज. लय अवघड झालंय बाबा, लय अवघड झालंय दादा. लग्नाचं लय अवघड झालंय. पहिलं मंगलाष्टक झालं, दुसऱ्या मंगलाष्टकाला सुरुवात केली. दुसरं मंगलाष्टक म्हणलं सावधान राजा भी मत रुक्मिणी सनयनी. 2 मंगलाष्टक झाले. तिसऱ्या मंगलाष्टकाला सुरुवात केली. सावधान गंगा सिंधू. काळकरी हिशोबाने असल्यावर सगळे म्हणत असतो, सगळे स्वरात येत म्हणून इतकालेच म्हणायलो. 3 मंगलाष्टक झाले महाराज. आता माझे मंगलाष्टक संपले, आता ते पितराची बारी. आबा मी आपलं धोत्राच्या आचक सावधच महाराज पळून झाला. म्हणलंय नेमकं काय म्हणते काय नाही महाराज, मला चिंताच महाराज. त्यानं मंगलाष्टक सुरू केलं. म्हणू 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 आवदो बाबा. त्यानं मंगलाष्टक सुरू केलं. सावधान नराधी काय पाहिलं झालं मंगलाष्टक. शेवटचं मंगलाष्टक सुरू केलं. सावधान दादा बरेच काय का असेच महाराज. असा स्वर मिसळीत येत वाटतंय काय पाठ आहे. अरे नुसतं स्वर मिसळायला रे विठ्ठला विठ्ठल. महाराज आता ऐका, मंगलाष्टक संपली. वर बाप आले, 2 नारळ आणले, 2 पॉकेट आले, लग्न लागले महाराज. त्यानं मला पॉकेट दिले. इपित मी लग्नात खरंच काय घेत नाही, खरंच काय घेत नाही. आणि द्यायला सोडित नाही. 2 पॉकेट दिले, नारळ दिलं, पॉकेट दिलं. इपितराला नारळ दिलं, पॉकेट दिलं. गावाच्या बाहेर गाडी गेली, आष्टीपर्यंत गेलो. कजाचं भरपूर लांब गेलो, आष्टीपर्यंत गेलो महाराज. आष्टीला मी गाडी थांबवली. आता मला करमच म्हणलं, मला पॉकेट दिले, इपितराला पॉकेट दिले, पण इपितराला नेमकी दिली संतोष महाराज. म्हणलं इपिता तुला नारळ दिले? हो म्हणला महाराज. बघ बरं तुझ्या नारळात किती आहेत महाराज. त्यानं त्याचं पॉकेट उघडलं, त्याच्या पॉकेटात होते 700 गजाली वाढवायची. गजाली ना जनम नास्ती दिनम नास्ती वचने किंमत राहतात 700 रुपये महाराज. मी अंदाज लावला, ज्या आरती त्याला 700, त्या आरती मला किमान काय अंदाज पा काय महाराज तुमचा 1400. जाऊ द्या 1400, कमीत कमी 1000 तरी महाराज. माझं दुर्दैव एवढं, मी माझं पॉकेट उघडलं, विष्णुबत्याच्या 300. मला कर्मच ना अर्जुन दादा, खरंच कर्म ना. एक तर पांढरी 3 एवढ्या दुप्पट आणि 300. मला कर्मच ना, मला कर्मच ना. नारळाची खाडला बदली झाली का? होती ना गडबडीत कधी कधी होती गडबडीत कधी कधी. मला जरा नारळाची खाडला बदली झाली का काय रे? नाही नाही म्हणला महाराज, आपलं याच्यावर नावे म्हणला हरिभक्त पारायणी पितर.
त्याच्या कुठं नादी लागला महाराज, पण मला करमच ना. वर बापाला फोन केला, ओ वर बाप काय सुंदर लग्न लागलं. आता डायरेक्ट काय दारवाळ्याचं काढता येईना. वर बाप काय सुंदर लग्न लागलो. काय मंडप तर नंबर 1 होता. हो म्हणले ते लोणीचे मंडप वाले चांगलं लावतात म्हणले, नंबर 1 आहेत म्हणले ते दोघं तिघं भाऊ आपलं नंबर 1 लावते दत्तकृपा मंडप आहे म्हणलं. बरं स्वयंपाक तर काय झालता म्हणलं, ते चक्की आणि ते ना बाबा 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 ते गावातलाच आचार्य म्हणजे नंबर 1 स्वयंपाक करते म्हणलं. बरं आता मुद्द्यावर आलो म्हणलं, वर बाप तुम्ही आम्हाला नारळ दिले, हो म्हणले महाराज. पॉकेट दिले, हो म्हणले महाराज. वर बाप नारळाची खादला बदली झाली का काय? नाही म्हणले महाराज बरोबर आहे. नाही म्हणलो मी पित्राला 700 मला 300. हो म्हणले महाराज बरोबर आहे. आता सिद्धांतावर या. वरबाप म्हणले महाराज तुम्ही मंगलाष्टक म्हणले, ते न मंगलाष्टक म्हणले, पण तिने किती गोड मंगलाष्टक म्हणले. घ्या आता विडाला विडाला. कशाचा फायदा आहे? धीड झाल्याचा फायदा आहे. चांगल्या क्षेत्रामध्ये माणसानं धीड झालं पाहिजे. महाराज म्हणले होई बळकट माझ्या मनात तुरे देत येतो या नटू माता मरणा वाचवणे सर्वता. ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली? अभंगाचं शेवटचं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली